हे गाइस, इट्स रिया कदम हियर. वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर मी ब्लॉग स्टार्ट केलाय, रात्री स्टार्ट केलाय का, कारण मला तुम्हाला शेअर करायची आहे गोष्ट. तर उद्या रक्षाबंधन आहे आणि आज संडे आहे. तर हे लोकांनी पूर्ण सलॉन ओपन केलंय घरात आमच्या. तर तुम्हाला दाखवते बघा. इथे पूर्व झोपली आहे आणि ते चालू आहे त्यांचं. ताई तिला स्क्रब करून देते आणि मम्माचा स्क्रब मी केलाय. आता तिला ते काय लावलंय, पील ऑफ मास्क लावलाय. आर्याची स्टाईल मारू नकोस बिग बॉस मधल्या. ओ बिग बॉस, समजलं का बिग बॉस, ती अशी करते. सो गाईज, आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे. इकडे ही प्रिया ताई आहे ना, प्रिया ताई तिने काय केलंय माहितीये, आम्हाला लालच दिली आहे की मी तुम्हाला खायची लालच दिली आहे. मी तुम्हाला बाहेरून काहीतरी ऑर्डर करून देईल, पण तुम्ही माझ्यावरची भांडी घासायची. आणि आम्ही ते एक्सेप्ट केलंय आणि मी भांडी घासणार आहे. मी तुम्हाला भांडी पण दाखवते. एक थोडीच भांडी आहेत, बट स्टील तिने आम्हाला खाण्याची लालच देऊन पागल बनवलंय. सो मी आता भांडी घासणार आहे. येस, बोलते अशीच लालच देते मी या लोकांना. खूप मस्त वाटतंय अशी लालच आहे. किशोरी, बट तिचे पैसे पण जाते त्याच्यात. आमच्या घरात बिग बॉस चालू आहे गाईज. आणि हिला बोलता पण येत नाही काही ना हसता येते. सो गाईज, मी भांडी घासून घेते फटाफट. आणि नंतर आम्ही कानाने ऑर्डर केलेलं जेवण. आम्ही फक्त स्टार्टर ऑर्डर केले कारण भांडी जास्त नव्हतीच आणि आम्ही तिघीच आहोत. सो आता मम्मीने स्टार्ट केलंय, भात काढून ठेव, हे काढून ठेव, ते काढून ठेव. सो गाईज, भांडी घासून बोलूया. गाईज 11 वाजलेत आणि कोणीच नाहीये रस्त्यावर, बघू शकता तुम्ही. आणि 11 वाजलेले आहेत. घड्याळात वाजले 11 आणि कोणीच नाहीये. पण बिर्याणीवाला आहे ना, त्याच्याकडे नेहमी कुछ तो नया आया. घड्याळात वाजले 11, ताईने आम्हाला बनवलं बकरा. गाईज, लालच बुरी बलाय, पण आम्ही लालची बनलो. मी पूर्वा, इट्स ओके. आणि तुम्हाला मी सांगत होती की बिर्याणीवाल्याकडे रोज गर्दी असते, पण जेव्हापासून श्रावण चालू झालं ना, तर एक पण जण नाही येते त्याच्याकडे. येतात पण खूप रेअरली, खूप कमी जण येतात बिचारा. सो गाईज, भांडी दाखवते. हे बघा, एवढीच भांडी आहेत. बट स्टील आम्ही लालच मध्ये. जाऊ दे, आता काय बोलू. लेट्स वर्क नाव. सो गाईज, हे बघा. रिया, मार खाशील. ताई 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 बहिरी झाली ती ना, तिला ऐकायला नाही. रक्षाबंधनची राखी काढते. सो गाईज, तुम्ही बघितलं असेल आता मी माझ्या हातावरची मेहंदी जरी काढली आहे. आणि इथे ताई आणि पूर्वा दोघी पण किचनमध्ये जेवण बनवत आहेत. तर आपण विचारूया त्यांना, आज काय जेवण बनवतंय. पण ते स्पेशल रक्षाबंधन निमित्त काय बनवते ताई आज? अरे तू नीट दिसतच नाही. हा बोल, काय बनवते? डाळ, भात, हा, भाजी आणि श्रीखंड. ओके. सो डाळ, भात, बटाट्याची भाजी, पुरी आणि श्रीखंड बनतंय. सो इथे चालू आहे सगळं. इथे डाळ आता टाकली बनवायला, म्हणजे फोडणी देऊन झाली आहे, सगळं झालंय. आणि तिकडे भात दमतोय आणि इथे पीठ मळून ठेवलंय. चपाती बनणार की पुरी? हा, चपाती की पुरी बोल. काय चपाती बनणार आहे की पुरी? पुरी. ओके, पुरी बनणार आहे आणि बटाट्याची भाजी. मम्मीला बोलू ना, मीठ टाकायचं. आपण बघूया की जेवण कसं बनतंय. सगळं मस्त स्पेशल डिश आहे. आणि ते तिचं नाव मी विसरली आहे, बट ही घराच्या बाहेर आली आहे बिग बॉसमधून आणि तिचा इंटरव्ह्यू चालू आहे.
तर इथे मस्त आमची तयारी चालू आहे, सगळी जेवण वगैरे बनवायची. आणि आता आमच्या घरी येणार आहे आमची आत्या. सो येईल म्हणजे आत्या थोड्या वेळाने निघाली आहे वाटतं. सो लेट्स सी कसं जाते आजचं रक्षाबंधन. सो गाईज आमच्याकडे आमची आत्या आली आहे, हे बघा. आणि ते मम्मी आणि आता जस्ट स्वाती मामी पण आली आहे. आणि ही ताई आहे, सूरजासोबत फोनवर बोलते. गाईज इथे तर आत्या आली आहे, तर आत्यानी मस्त भानोऱ्या आणल्यात आम्हाला बनवून येताना. आहे बघा. आता याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल ना तर कमेंट करून सांगा, आत्या करून दाखवेल. थकवा आला बोलते, कंबर हात तर दुखायला लागले माझ्या एवढं जेवण. पण जेवण एकदम भारी बनलेलं. डाळ भात, बटाट्याची भाजी, चपाती, लोणचं, अजून काय होतं, श्रीखंड. एकदम मस्त जेवण होतं, भारी होतं. तसे शाळेत छोटे छोटे होते त्यावेळेस. राखी छोटी बहन को ना भुलाना, बड़ी बहन को भूलना. बरोबर ना. राखी बांधी चाहिए समझा. बस चल मी याला बांधून घेते, ते काही हिरो येणार नाही. सो गाईज मी आता जस्ट घरी आली आहे आणि मला खूप सारे चॉकलेट्स भेटलेत राखी सेलिब्रेशन मध्ये. हे मला दर्शन दादाने दिलाय. आता मी त्याला राखी बांधून आली तेव्हा, कारण मी फोन नव्हती घेऊन गेली. आणि गाईज एवढे चॉकलेट्स हे मला फक्त आणि फक्त उज्ज्वलने दिले. थँक्यू उज्ज्वल, थँक्यू दर्शन दादा. आणि आता सध्या पप्पा आणि आत्या रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहेत. आणि खूप सारं गरम झालंय. पूर्वा इकडे, पूर्वा इकडे. आणि इथे पूर्वा, हाय हाय. आणि मी तुम्हाला आमची आत्या दाखवते, मोठीवाली आत्या. ही आमची आत्या आहे. हॅलो. सो आता आत्या आली आहे आज आमच्याकडे, जसं तुम्ही दुपारी बघितलंच असेल. आणि आता होणार आहे रक्षाबंधन, तर आत्या आणि पप्पा रक्षाबंधन सेलिब्रेट करतील. आणि पुढे बघू काय प्लॅन आहे. सो आता आत्या पप्पाला ओवाळते. राखी बनवली आहे पप्पासाठी स्पेशल, तुम्ही पाहिलीच असेल. आणि आता थोडा फोटो वगैरे काढतो आम्ही, मग भेटूया. सो गाईज आता आम्ही चाललोय अंकल कडे. अरे लिफ्ट खराब झाली आपली. गाईज 0 दिसतंय, काहीच दिसत नाही म्हणजे नीट. चालत जावं लागेल. लेट्स गो नाव. चालत जावं लागतंय. आणि ही बघा, हिचा एवढं मोठं आहे ना हे ड्रेस, पकडून चालत होती मगाशी. पडशील वरती, पकड. सगळं झाडू मारतेस तूच आज. जिन्यातला झाडू मारत असते.
चाललोय आता आम्ही. लेट झाला गाईज, अंकल लेट आलेत म्हणून आम्ही आता लेट चाललो. सो गाईज आता आम्ही चाललोय आणि रस्त्यावर जास्त पब्लिक नाही आहे कारण आता वाजलेत 9:45 झालेत आणि आम्ही चाललोय. हे बघा सो आता आम्ही चाललोय आणि हाय बघा वरतूनच हाय करतोय आणि इथून अंकल पण चालत येत आहेत. परफेक्ट टाइमवर आलोय आम्ही. थांबलोय, अंकलचा वेट करतोय. एकदम दमून आलेत अंकल. काय तुम्ही कसे आहात? तुम्ही बरे आहात? मी मस्त आहे. सो अंकल भेटले, आता आम्ही चाललोय वरती. सो लेट्स गो. कसा आहेस? मी मस्त आहे. काकी करे कसा आहेस? मी मस्त आहे. तू कसा आहे? सो गाईज आम्ही ते सगळे भेटलोय. असे कसे भाव बहिणींची रक्षा करतात भाव ते असे बहिणीला रात्रीच्या एकट्याला बघायचं. आत्याला आता पण चालू आहे. तेच ना रे, पंखा वाढव, गरम झालं. एवढं काम करून आलोय मी. बरे आहेत ना? भाव बघत ना तुमचा घेऊनच आली. थँक्यू. मग बरं वाटलं पाणी पिऊन. फुल गाव घेऊन झाली आहे. पाणी पिते. अरे आता मी ताट पकडू की काय काय करू? इथे बघा दोघांनी. अगं ताई इथे बघ. आत्या साईडला हो होते. इकडे बघ ताई. हा बघ प्रिया ताईला किती वाकावं लागतं. बरे फोटो कॅप्चर केलाय. गरम झालं. हवा येते तिकडे पण ते पावसासाठी लावले. पाऊस येतो मध्ये. असं लावताना किती कापरा पडतं ना. नीट लागतंय की नाही. वरतीच लावायचा एकदम. ती काय पोरगी आहे का ती एवढं तिला मध्ये लावतेस? एकदम खाली लावली. या दोघी जणी वरती असे खेळतात. असं खेच वरती. ह्याच्यावर ठेवायचं ना स्टूल. हा इथे ठेव, ह्याच्यावर ठेव. तो आधीच नाही असू दे आता अंकल. अय्या. दिसली पाहिजे. अरे थांब तरी जरा. ए इकडे बघ ना, हस ना. खाल्ला पण. तू व्हिडिओ तू व्हिडिओ पण करते आणि आम्ही नाही, पण मी करतो. फोटो काढते. मी पूर्ण घामाघूम मोली झालीये यार. आवरा. दाखव ना मग स्वतःला. आवाज पण येणार. फुल ओले झालोय. त्याच्यावरती ठेवायला. सगळे गरम झालंय. पंखा बंद आहे गाईज आणि ही एवढं हळूहळू राखी बांधतीये.
ते दिसलं पाहिजे. परत सांग. अगं तू पागल आहे काय ग? थांब रे, परत परत. काढलाय मी ह्याच्यात. पड पाया. नाही काढू दे, पड तू पाया. झालं. मला काढलंय. दाखवण्यासाठी तरी चालतं. हा ना. कर. माझ्या फोन मधून लाव की नको. हा, तू बाकी आहेस ना अजून. असं वर घे थोडासा तिखा. आत्या थोडं तुम्ही इकडे या, आत्या. दिसते मी. असू दे ना तिला काय. या मेरे राखी के बंधन को निभा. आपली अजून पण एक बहीण आहे, तिला खूप गरम झाली आहे. हो ना. तर तिलाच पहिलं दिलं पाहिजे होतं. आता फर्स्ट अँड लास्ट आणि सेकंड लास्ट. ती किती कधीपासून निघाली होती. हे घरी नाही दोघं पण. हे पण बनीचा नंबर होता ना. आता माझा मी बांधलं, ती बोलली बांधून घे पटकन. आपण व्हिडिओ एडिट करू. हा व्हिडिओ तिचाच आपण लास्टला ठेवायचा. ठीक आहे. अरे राख्या तू. साहिल व्हॉट इज दिस ब्रदर? यश यश जरा टिक्कावर कर असा. थोडंसं खेच. बस बस बस. येस. छोटी बहीण अशीच असते ना, काय करणार, आपलं मार पण नाही. तू कधीला माझ्यासोबतच. एकनाथ शिंदे बरोबर पटापट खा. ए मला भरवू नका, मी आधीच सांगते माझ्या व्हिडिओ मध्ये. का? हा आता जाईल पेनच बरोबर लागेल. माझी टिकली गेली. आता ती कुंकू लाव त्यातलं. नाही थांब ए. चीन टबाक डमडम. एखादा बोलतय की घे, तुला एवढी गरम झाली, मी पकडतो फोन. दोघं पण पागल झाले. स्ट्रगल दिसला पाहिजे. बनीच फक्त ट्रेडिशनल. आणि मी काय मग वेस्टर्न घातलंय. असं घालायचं ना काहीतरी. आता तुम्ही द्या. ठीक आहे, नेक्स्ट भाऊबीजला गिफ्ट द्या असं. आता बघ कसा. आता कसं गपचूप बस. ये भी चलेगा. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. एकदम एकदम पांचट टिक्का लावलेला. मी एवढं चांगलं लावलेलं त्यांनी पुसलं. माझं प्रेम पुसलं त्यांनी, भावाचं प्रेम पुसलं त्यांनी, एकदम. बहिणीचं. आणि हा इतका आगाव आहे की ह्याने आम्ही लावलेला पुसलं. तो जामच हा बरोबर लागलाय अगदी. हळू हळू. तुझा काढ रे. अरे ही लय पुढे आले. कॅमेरा सो आता आम्ही निघालोय घरी जायला आणि हे अलविदा करतायत आम्हाला. अलविदा.